आपण हे बघत होतं ना पेमेंट ऑफ टॅक्स. आता या पेमेंट ऑफ टॅक्समध्ये ज्यावेळेस मी पेमेंट करायला जाईन इथे काय दिसेल, कॅश लेजरला बॅलन्स किती हा दिसेल. कॅश लेजर आहे, दुसरं इथे क्रेडिट लेजर आहे. आता लायबिलिटी जी डिक्लेअर केली होती आपण 3.1 मध्ये 3B मध्ये, ती लायबिलिटी खाली येते आणि पुढे पेड थ्रू ITC. ITC किती आहे तो इकडे दिसतो. आता इथे सेंट्रल टॅक्सच्या समोर इथे दिसतोय इंटिग्रेटेड टॅक्स, त्याचा ITC इथे आलेला आहे. हा ऑटो कॉपरेट झालेला आहे, ती काही केलेलं नाही त्यामध्ये. आणि पुढे सेंट्रल टॅक्स आला, इकडे स्टेट टॅक्स आला. आता ह्या प्रकारे जेव्हा आपण हे करतो त्यावेळेस या अमाऊंट कुठे जातात, ते इलेक्ट्रॉनिक रजिस्टरला लायबिलिटी जाते, क्रेडिटचं रजिस्टर आहे तिकडे क्रेडिट जातं, आणि कॅश रजिस्टरला कॅश जमा असते, तिथनं कॅश युटिलाइज केली जाते. आता या संदर्भामध्ये जो सेक्शन आहे तो सेक्शन आहे 49. पेमेंट ऑफ टॅक्ससाठी सेक्शन 49 आहे. आता ह्या सेक्शन 49 मध्ये 49 1 आणि 3 जे आहेत हे कॅश संदर्भातले आहेत. इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर, इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर. हे 2 आणि 4 जे आहेत हे इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरबद्दल सांगतात, इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर. आता जेव्हा लायबिलिटीच्या अगेन्स्ट लायबिलिटी कुठली कुठली असते, एक CGSTच्या असते, AGST आहे आणि IGST आहे. सेम क्रेडिट पण CGSTचा असेल, क्रेडिट पण AGSTचा पण असेल आणि क्रेडिट पण IGSTचा असेल. तर मॅनर ऑफ युटिलायझेशन ऑफ अमाऊंट इन इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर, कशा प्रकारे क्रेडिट वापरलं जाईल लायबिलिटीच्या अगेन्स्ट, ते 49(5) मध्ये. इलेक्ट्रॉनिक लेजरला रिफंड जो होतो रिफंड त्याविषयी 49(6) आहे. लायबिलिटी संदर्भामध्ये लायबिलिटी रजिस्टर आणि डिस्चार्ज ऑफ लायबिलिटी हे 7 आणि 8. 9 एक छोटा सेक्शन आहे, इन्सिडन्स ऑफ टॅक्स डीम टू हॅव बीन पास. जे ट्रान्सफर कॅश केली जाते एका मायनर हेडला दुसऱ्या मायनर हेडला, त्या संदर्भामध्ये हे 2 सबसेक्शन नंतर आले. पहिले 1 ते 9 सेक्शन पहिल्यापासून आहेत, नंतर अमेंडमेंट होऊन 10-11 आले. 49(12) मध्ये मॅक्झिमम प्रपोर्शन ऑफ आउटपुट टॅक्स लायबिलिटी टू बी डिस्चार्ज थ्रू ई क्रेडिट लेजर. ई क्रेडिट लेजरमध्ये समजा माझी लायबिलिटी 100 रुपये असेल आणि ई क्रेडिट लेजर जर 500 रुपये असतील, तर ह्या 500 मधले मी 100 हे पे करण्याकरता संपूर्ण क्रेडिट वापरू शकत नाही. 1% कॅश भरलीच पाहिजे. कोणासाठी ॲप्लिकेबल आहे, कोणासाठी नाही, काय त्याच्या अपवाद आहेत, हे 49(12) मध्ये आहे, त्याचा रूल पण आहे. हे सगळं बघायचं. (49) आणि 3 कशा करताय, कॅश करताय. आता जे कॅश इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर आहे त्याला म्हणतात फॉर्म GST PMT 05. एव्हरी डिपॉझिट मेड टुवर्ड्स, तर अमाऊंट जेव्हा डिपॉझिट केली जाईल, तर ज्यावेळेस अमाऊंट डिपॉझिट करायची असते तेव्हा मी काय करणार, मी इथे येणार, इथे येऊन आता ज्यावेळेस मी इकडे हे समोर असं येईल तर माझ्याकडे शेवटी दाखवतो की ॲडिशनल कॅश रिक्वायर्ड किती आहे. ही जी ॲडिशनल कॅश रिक्वायर्ड आहे, मी जेव्हा मेक पेमेंट किंवा पोस्ट लेजर क्रेडिट टू लेजर करतो, तर इथे मला सांगितलं होतं की तुम्हाला यू डू नॉट हॅव सफिशियंट बॅलन्स इन इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर, डू यू वॉन्ट टू क्रिएट चलन, मला चलन बनवावं लागेल. येस, इकडनं चलन बनवलं. जर ह्याच्या अगोदरपासून मला चलन बनवायचं असेल इथे न येता, तरी मी इकडे जाऊन इकडे पेमेंटला जाऊन क्रिएट चलन पण करू शकतो. इथनं पण मला चलन क्रिएट करता येईल. इथे मला विचारलं जाईल पहिले की कुठल्या प्रकारचे चलन, रिझन फॉर चलन कुठलं आहे, तर इकडे मी देईन एनी अदर रिझन, एनी अदर पेमेंट, आणि मग प्रोसीड करेन आणि मग हे येईल. आता हे CGST हा मेजर हेड आहे. या मेजर हेडमध्ये टॅक्स हा मायनर हेड आहे. इंटरेस्ट, पेनल्टी, फीज, अदर या प्रकारे अमाऊंट. आता मी इकडे दिले 10 रुपीज, तर हे टोटल 10 झाले. या
CGST मध्ये टॅक्सचे 10 रुपये, जर इंटरेस्टचा 1 रुपया असेल तर 11 दाखव. त्याच्यामध्ये महाराष्ट्र खाली दिसतं AGST, याच प्रमाणे दिलं 10 रुपीज. इथे पण याच प्रकारे येईल. आता अशा प्रकारे हे द्यावं लागतं आणि या प्रकारे चलन जनरेट होतं आणि जी अमाऊंट ज्या मेजर हेडची आहे त्याच्या मायनर हेड खाली जमा होतं. पुढे जाऊन ई पेमेंट करायचं आहे, ओव्हर द काउंटर पेमेंट करायचं आहे, NEFT करायचं आहे. हे ऑप्शन मोड कुठले आहे ते चूज करायचं आहे. मग इकडे मी चूज केलं ई पेमेंट, जनरेट चलन होईल. जर मी दिलं इकडे ओव्हर द काउंटर तर मला ओव्हर द काउंटर ही लिस्ट येईल बँकेची. मग इथे कॅश द्यायची आहे, चेक थ्रू, डिमांड ड्राफ्ट, हे अमाऊंट. ह्या बँकेत जाऊन मी काय करणार आहे, कॅश, चेक, डिमांड ड्राफ्ट, NEFT, RTGS हे मोड दिलेले. आता हे जे आपण ते प्रोसिजर करतो तेच इकडे दिलं आहे की डिपॉझिट जे आहे टुवर्ड्स टॅक्स, इंटरेस्ट, पेनल्टी, फीस, अदर. आता ह्याला लॉग इन करूनच पेमेंट करायला पाहिजे असं आहे का? लॉग इन न करता पेमेंट करता येतं? बरोबर. समजा तर मी एखाद्याकडनं काही गुड सर्व्हिसेस घेतल्या आणि त्याला पेमेंट करायचं, त्याला असं करतात की जे पैसे आहेत कामाचे पैसे घ्या आणि तुमच्या नावावर GST जमा करून टाकतो. GST कॅश मागू नका, तुम्हाला आम्ही चलन बनवून देऊ, तुमच्या अकाउंटला आम्ही GST जमा करून देऊ. कसं करणार विदाउट लॉग इन? आता हे कुठल्या नंबरवरती पेमेंट होणार हे कसं करणार? लॉग इन झाली तोच नंबर असतो ना. आता इकडे नंबर टाकायला लागेल ना इकडे. सगळे असं. आता इकडे हे जेव्हा नंबर येईल, GST नंबर येईल, इथे पुढे अमाऊंट टाकू तर अमाऊंट येईल. आणि पुढे इथे काही जे काय चूज करू त्यानुसार या जेवढ्या बँक दिसतात तेवढ्या बँक ऑथोराइज बँक आहे. ई पेमेंटला जर क्लिक केलं, जनरेट चलन म्हटलं, जसं मी चलन जनरेट केलं इकडे बघा CPI ना, ह्या पोर्टलला कितवा हा चलन बनलाय हे तिकडे कळतं त्या CPI मुळे. आणि खाली हे बँक घेतलं एवढ्या बँक ऑथोराइज आहेत, एवढ्या बँक ऑथोराइज आहेत. जर इथे क्रेडिट डेबिट कार्ड घेतलं इथे फक्त येईल कोटक महिना. UPI घेतलं तसंच येईल. कुठल्याही प्रकारे पेमेंट होईल. पेमेंट जो करतो या अकाउंटमध्ये पेमेंट होईल, तिच्या अकाउंटमधनं पेमेंट होईल. तो चूज करेल की CGST आहे तर टॅक्स आहे, इंटरेस्ट आहे, फीज आहे, जे काय असेल सिलेक्ट करेल. त्यानंतर पुढे इंटरनेट बँकिंग, क्रेडिट डेबिट कार्ड, NEFT, RTGS हे काय करेल. बाय सच अदर मोड सब्जेक्ट टू सच कंडिशन अँड रिस्ट्रिक्शन ॲज मे बी प्रिस्क्राइब शॅल बी क्रेडिटेड. ती अमाऊंट जी आहे इलेक्ट्रॉनिक कॅश लेजरला काय होईल, क्रेडिट होईल.
रूल 87 प्रमाणे आता आपण जे बघितलं इकडे आणखी दुसरं काय दिलं इकडे 3 मध्ये द अमाऊंट अवेलेबल इन द इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर मे बी यूज फॉर मेकिंग एनी पेमेंट. कॅश लेजर टॅक्ससाठी, इंटरेस्टसाठी, पेनल्टीसाठी, फीजसाठी, सर्व प्रकारच्या मायनॉरिटीसाठी उपयोग होतो कॅशचा. अंडर द प्रोविजन ऑफ दिस ॲक्ट ऑर द रूल मेड देअर अंडर इन सच मॅनर अँड सब्जेक्ट टू सच कंडिशन विदिन. आता इथला रूल काय त्याचा जो रूल आहे इकडे कॅश जमा होईल, जे मोड दिलं त्या मोडनी पेमेंट करता येईल, कॅश जमा करता येईल. कॅश जमा केल्यानंतर इलेक्ट्रॉनिक कॅश लेजरमध्ये जे PMT05 आहे आता आपण बघितलं 349 मध्ये दिले शॅल बी मेंटेन इन फॉर्म GST PMT05 फॉर इच पर्सन लायबल टू पे टॅक्स, इंटरेस्ट, पेनल्टी, फीज, लेट फीज और एनी अदर अमाउंट कॉमन पोर्टल और क्रेडिटिंग द अमाऊंट डिपॉझिटेड अँड डेबिटिंग द पेमेंट देअर ऑन. आता ज्यावेळेस लायबिलिटी पे केली जाईल पहिले अमाऊंट जमा होईल तेव्हा ती काय क्रेडिटेड आणि जेव्हा युटिलाइज केली जाईल लायबिलिटीसाठी तेव्हा डेबिटेड. जे चलन जनरेट केलं आहे हे चलन जेव्हा जनरेट होतं NEFT केलं. ओके जर NEFT केलं एक चलन जे आहे NEFT करता ते डाउनलोड करायला लागतं. ते डाउनलोड केलं त्याच्यामध्ये एक भाग आहे चलनाचा आणि खाली दुसरं मॅन्डेट फॉर्म दिसतो. पहिल्या पेजवर चलन येतं आणि दुसऱ्या पेजवरती काय येतं मॅन्डेट फॉर्म येतो जो त्या बँकेचा असतो. तर एकदा हे मी डाउनलोड केलं, प्रिंटआउट काढली आणि बँकेत घेऊन गेलो, किती दिवस हे चलन वापरायला पाहिजे. जनरेशन ऑफ चलन आणि इट्स व्हॅलिडिटी हे दिलं या रूल 87(2) मध्ये. एनी पर्सन और पर्सन ऑन हिज बिहाफ शॅल जनरेट चलन. कुठला चलन आहे फॉर्म GST PMT06 ऑन द कॉमन पोर्टल अँड एंटर द डिटेल्स ऑफ द अमाऊंट टू बी डिपॉझिटेड बाय हिम टुवर्ड्स टॅक्स, इंटरेस्ट, पेनल्टी, फीज. व्हॅलिडिटी याची असेल प्रोव्हाइडेड दॅट चलन इन फॉर्म GST PMT06 जनरेटेड ॲट द कॉमन पोर्टल शॅल बी व्हॅलिड फॉर अ पिरियड 15 days. 15 days. मोड्स ऑफ डिपॉझिट आता बघितलं आपण कुठले वेळ डिपॉझिट आहेत. इंटरनेट बँकिंग थ्रू ऑथोराइज बँक, ज्या बँका दिला त्या ऑथोराइज बँक आहे. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड ऑथोराइज बँकेचे. NEFT RTGS फ्रॉम एनी बँक. ओव्हर द काउंटर पेमेंट थ्रू इकडे आपण जे बघितलं आता कॅश, चेक किंवा डिमांड ड्राफ्ट तेव्हा 10,000 रुपये अमाऊंट असेल अप टू 10,000 पर चलन पर टॅक्स पिरियड असेल तरच ओव्हर द काउंटर ऑप्शन चूज करता येतो.
याच्याहून जास्त अमाऊंट असेल तर हा ऑप्शन अवेलेबल नाही. पण आता ह्याला अपवाद असा आहे की प्रोव्हाइडेड दॅट द रिस्ट्रिक्शन फॉर डिपॉझिट अप टू ₹10,000 पर चलन इज ऑफ अँड ओव्हर द काउंटर पेमेंट शाल नॉट अप्लाय टू डिपॉझिट टू बी मेड बाय. टॅक्सपेअरसाठी हे रिस्ट्रिक्शन आहे की पर चलन पर टॅक्स पिरियड 10,000 ते वरती अमाऊंट असता कामा नये जर ओव्हर द काउंटर पेमेंट करायचे चेक, डिमांड ड्राफ्ट किंवा कॅशनी. पण जर गव्हर्नमेंटच्या अधिकाऱ्यांनी काही वसूल केली असेल, काही रिकव्हरी केली असेल तर त्याकरता proper officer or any other officer authorized to recover outstanding dues from any person whether registered or not, including recovery made through attachment, sale of movable immovable property. अमाऊंट जी वसूल होईल ती कॅशमध्ये डिपॉझिट करून टाका, किती पण असते. तसंच गव्हर्नमेंट डिपार्टमेंट आहेत एनी अदर डिपॉझिट ऑर टू बी मेड बाय पर्सन ॲज मे बी नोटिफाईड बाय कमिशनर इन दिस बिहाफ. Proper officer or any other officer authorized for amounts collected by way of cash, check, demand draft during any investigation or enforcement activity or any ad hoc deposit. ह्या 3 केसला किती कॅश असो, कशा प्रकारे कॅश येऊ जमा करू शकतो. तर डिफॉल्टरने चेक दिला, चेक घ्या, अमाऊंट जमा करा. ओके, जे काय सेल केला इमोबल प्रॉपर्टी, जो कोण ठीक आहे ज्या प्रकारे पेमेंट देईल ते जमा करता येईल, किती पण अमाऊंट असो. आता डिमांड ड्राफ्ट बनवायला कमिशन द्यायला लागतं ना, ते कमिशन द्यायला लागेल बँकेला. फॉर द पर्पज ऑफ दिस सब रूल इट इज हेअर बाय क्लॅरिफाईड दॅट द मेकिंग पेमेंट ऑफ अमाऊंट इंडिकेटेड इन द चलन द कमिशन इफ एनी पेएबल इन रिस्पेक्ट ऑफ सच पेमेंट शॅल बॉर्न बाय द पर्सन मेकिंग सच पेमेंट. टॅक्सपेअरला त्याचं कमिशन द्यायला लागेल, गव्हर्नमेंट देणार नाही त्या कमिशनचे पैसे. एनी पेमेंट रिक्वायर्ड टू बी मेड बाय पर्सन हु इज नॉट रजिस्टर्ड. जो रजिस्टर नाही आहे त्याला एखादी पेनल्टी वगैरे लागली असेल, जो रजिस्टर पर्सन नाही आहे, अंडर द ॲक्ट शॅल बी मेड ऑन द बेसिस ऑफ टेम्पररी आयडेंटिफिकेशन नंबर जनरेटेड थ्रू द कॉमन पोर्टल. वेअरहाऊस वगैरे आहेत त्यांना टेम्परेचर नंबर घ्यायला लागतो. आणि तिकडे जर का सप्लायरचे कुठल्या टॅक्सपेअरचे काही गुड्स ठेवले असतील किंवा तिकडनं ते सप्लाय होत असतील तर त्याची इन्फॉर्मेशन जर का मागितली, कधीही इन्स्पेक्शन झालं तर त्यांना द्यावी लागते. आणि कुठले गुड्स कोणाचे कुठे असतील ते इमिडिएटली दाखवता येईल अशा प्रकारे त्यांनी गुड ठेवले पाहिजे. मी सेक्शन ज्या 35 बघाल तर त्यामध्ये दिलेलं आहे की ट्रान्सपोर्टर आहे, त्यानंतर वेअरहाऊस आहे, यांच्याकडे ही सगळी माहिती असली पाहिजे आणि त्यांनी गव्हर्नमेंटकडे ते वेअरहाऊस रजिस्टर केलं पाहिजे की आमच्याकडे हा नंबर आहे, आमचा ॲड्रेस आहे. त्यांना टॅक्स भरायचा नाही आहे पण त्यांच्याकडे टेम्पररी नंबर घेऊन रजिस्ट्रेशन त्यांना करणं गरजेचं असतं. त्यांना कुठली पेनल्टी लावायची असेल तर ते अनरजिस्टर आहेत, त्यांचा टेम्पररी आयडेंटिफिकेशन नंबर जनरेटेड करून कॉमन पोर्टलला पेमेंट जर रिक्वायर्ड असेल तर होईल. आता आपण मॅन्डेट फॉर्म बघितला बँकेचा NEFT किंवा RTGS करताना, त्याची पण व्हॅलिडिटी मॅन्डेट फॉर्मची त्या बँकेच्या वेअर द पेमेंट हे पण 15 दिवस आहे. चलन आणखी मॅन्डेट फॉर्म हा 15 दिवस व्हॅलिड राहतो. चलन आयडेंटिफिकेशन नंबर CIN. जेव्हा बँकेनं ॲक्च्युली पेमेंट मी बँक चूज केली तिकडे पण सक्सेसफुल क्रेडिट ऑफ द अमाऊंट टू बी कन्सर्न गव्हर्नमेंट अकाउंट, गव्हर्नमेंटच्या अकाउंटला पैसे जमा झाले का ती बँक काय करते, ऑथोराइज बँक तिकडे CIN जनरेट करते, चलन आयडेंटिफिकेशन नंबर. तर कुठल्या चलनाचं पेमेंट त्या बँकेने केलं याचा रेकॉर्ड त्या बँकेकडे असतो. म्हणजे एक पोर्टल आहे, त्यांनी चलन जनरेट केली आणि त्याचं पेमेंट वेगवेगळ्या बँकेतनं होईल. तर कुठल्या चलनाचा जो ऑनलाईन जनरेट झालं चलन आहे ती सगळ्यातून पेमेंट होईल जरुरी नाही. काय एक्सपायर्ड होतील, जे एक्सपायर्ड झाले त्याच्यावर जो रेकॉर्ड असेल किंवा एवढे एक्सपायर्ड झाले, एवढे आलेच नाही 15 दिवसामध्ये, आणि जेवढे 15 दिवसामध्ये पेमेंट झाले तर कुठल्या बँकेतनं किती पेमेंट आलं याचा रेकॉर्ड पोर्टलकडे असेल. त्यामुळे पोर्टलचा एक नंबर जनरेट होतो, त्यानंतर बँक ज्या पेमेंट करते बँकेकडे आमच्याकडे किती पेमेंट आली याचा रेकॉर्ड बँकेकडे असतो. तर बँकेकडे CIN चलन आयडेंटिफिकेशन नंबर येतो. On receipt of the CIN from the collecting bank, the said amount shall be credited to the electronic cash ledger of the person on whose behalf the deposit has. आता whose behalf म्हणण्याचं कारण काय की पेमेंट करायचं आहे एखाद्या व्यक्तीचं, म्हणजे बँकेमध्ये अकाउंट नसेल, त्यांनी पैसे ज्याला कोणाला दिले असतील तो त्याच्या वतीने ते पेमेंट जमा करू शकतो ऑन बिहाफ. तर एक टॅक्स पेअर आहे, रिटर्न मी फाईल करत असेल, त्यांनी अमाऊंट मला आणून दिली की माझी अमाऊंट घ्या, तुम्ही माझं GST भरा, बरोबर आहे.
पैसे मी भरले पण नंबर कोणाला दिला, टॅक्स पेअरचा, त्याच्या वतीने पेमेंट जमा होईल. ऑन हुज बिहाफ द डिपॉझिट हॅज बीन मेड अँड द कॉमन पोर्टल शॅल मेक अवेलेबल अ रिसिप्ट ऑफ दिस इफेक्ट. केव्हा केव्हा असं होतं की तिकडे पैसे बँकेच्या अकाउंटमधून जातात, माझ्या बँकेच्या अकाउंटमधून पैसे कट होतात, हे चलन आहे, नो चलन आयडेंटिफिकेशन नंबर इज जनरेटेड. किंवा केव्हा केव्हा असं होतं की चलन जनरेटेड, CIN नंबर जनरेट होतो बट नॉट कम्युनिकेटेड विथ द कॉमन पोर्टल. हे पोर्टलला दिसतच नाही. पेमेंट होतं, माझ्या बँकेच्या अकाउंटमधून पैसे जातात, पण चलनावरती तिकडे CIN दिसतो किंवा दिसत नाही. The said person may represent electronically in form GST PMT 07 through common portal to the bank or electronic gateway through which the deposit was initiated. आता नॉर्मली असं कधी झालं म्हणजे मला असा अनुभव आहे की ते पैसे माझ्या अकाउंटला परत येत नाही. ते गव्हर्नमेंटच्या अकाउंटला 3-4 तास, 5-6 तास, 8 तास घेऊन गव्हर्नमेंटच्या अकाउंटमध्ये पैसे पोहोचवले जातात. बँक मी 20 तारखेला पेमेंट केलं तर 12च्या आत जर पोहोचले तर 20 तारखेला पेमेंट झालं. जर 21ला पोहोचले 12 नंतर तर मला मग ते 21ला पैसे पोहोचले असं तिथे होतं. संध्याकाळी माझ्या अकाउंटमधून पैसे गेलेले आहेत, मी पोर्टलला फोन करून विचारलं की माझा पैसे गेले बँकेच्या अकाउंटमधनं, पोर्टलला दिसत नाही. तर ते काय म्हणणार, टेक्निकल प्रॉब्लेम आहे, वेट करा 2-3 तास. तर मला असा पण अनुभव आहे की रात्री 12 वाजेपर्यंत पैसे गेले नाही तर ते 21ला जमा झाले आणि मी जे रिटर्न फाईल तेव्हा करू शकलो नाही 12 वाजेपर्यंत, आणि नंतर 12 नंतर केला तर मी 21ला रिटर्न फाईल केला, एक दिसलं. कारण पैसे जमा झाले नव्हते. म्हणजे ज्या वेळेस ॲक्च्युअलमध्ये GST पोर्टलला अपडेट होईल तेव्हाच ते पैसे तिकडे पोहोचले असं समजतात. असं नाही की 20ला पोहोचलं. आणि जर ते 20ला पोहोचत नाही तर मी रिटर्न फाईल करू शकत नाही. लेट फीस 50 रुपये भरायलाच लागते. डेट नाही वाढली तर मग लेट फीस लागते. एनी अमाऊंट डिडक्टेड, हे झालं कॅशचं. आता TDS TCS डिडक्ट केला तर त्याचा क्लेम घ्यावा लागतो. TDS TCS जर का डिडक्ट केला असेल तर मला लॉग इन केल्याशिवाय त्याचा काय करता येत नाही. TDS TCS क्रेडिट रेशियो. आता ज्या महिन्यात ती अमाऊंट आली असेल प्रिपेअर ऑनलाईन, ती अमाऊंट दिसते, दिसल्यानंतर त्याचा क्लेम घ्यावा लागतो. त्यामुळे त्याचा क्लेम घेणं गरजेचं आहे. एनी अमाऊंट डिडक्टेड, डिडक्ट जर केली
कलेक्ट जर केले असेल कोणी त्यांनी तो भरला असेल GST त्याचा, तर मग त्याचा क्लेम घेतल्यानंतर मग रजिस्टर टॅक्सेबल पर्सन फ्रॉम whom the said amount was deducted or as the case may be collected shall be credited to this. म्हणजे माझ्या लॉगिनला मी या प्रकारे प्रोसेस करीन. मग जर कोणी माझ्या अमाऊंट डिडक्ट केली असेल, कलेक्ट केली असेल, डिपॉझिट केलं असेल माझ्या नावाने, तर मला त्या स्क्रीनवर दिसते, तिथे मी काय करतो ते क्लेम करतो. आता मी दाखवलं ना याच्या पुढे जाईल, तर माझ्याकडे नाही तसं काय, तर मग पुढे काय करणार नाही. इथे जेव्हा मी क्लिक करतो तेव्हा इथे दिसतं मला, इथे रेकॉर्ड दिसतो, मग तो मी ॲक्सेप्ट करतो. ॲक्सेप्ट केला ना ती अमाऊंट कॅश लेजरला येणार. तुम्ही डिडक्ट केली माझी अमाऊंट, गव्हर्नमेंट किंवा ECOनी ती अमाऊंट भरलेली आहे. जर त्यांनी मला नंबर दिला असेल तर मला इथे दिसेल, हा TDS क्रेडिट दिसत आहे, ती दिसेल मला. जर TCS आहे तर ती अमाऊंट TCS क्रेडिट रिसिव्ह दिसेल मला, ते एंट्री दिसतील त्या, आणि त्या मी ॲक्सेप्ट केल्यानंतर ती अमाऊंट इलेक्ट्रॉनिक कॅश लेजरला क्रेडिट होईल. ही प्रोसेस केल्याशिवाय डायरेक्टली अमाऊंट जात नाही. म्हणजे जर माझी अमाऊंट नसेल मी क्लेम घ्यायचा नाही आहे, जर असेल योग्य तर क्लेम घ्यायचा. कोणी कोणाच्या नावावरती काही अमाऊंट टाकलं असं होऊ नये म्हणून त्यांनी प्रत्येकाने आपापला जो क्लेम असेल तर तो ॲक्सेप्ट किंवा रिजेक्ट करायचा. ते चुकीची अमाऊंट आली तर मी रिजेक्ट करेन, बरोबर आली तर ॲक्सेप्ट करेन. वेअर अ पर्सन हॅज क्लेम अ रिफंड ऑफ एनी अमाऊंट फ्रॉम इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर. माझा टॅक्स भरून झाला, अमाऊंट कॅश काही उरली असेल तर मी रिफंड घेऊ शकतो. आता जर मी रिफंड करता पहिली जमा झाली तेव्हा काय होईल, क्रेडिट होईल, आणि रिफंड करता ज्यावेळेस मी प्रोसेस करेन त्या परत काय होईल, शॅल बी डेबिटेड टू इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर. तिथनं अमाऊंट परत कमी केली जाईल. इफ द रिफंड सो क्लेम, रिफंडचा क्लेम केला, इज रिजेक्टेड आयदर फुल्ली और पार्टली द अमाऊंट डेबिटेड अंडर रूल 8710. आता रिफंड जरी क्लेम केला तरी मग ते POकडे जाणार. POने जर का काहीतरी माझी लायबिलिटी पे करायची आहे आणि ती पे करायची असताना मी जर का रिफंड मागत असेल कॅशचा तर मिळणार नाही. तर ज्यावेळेस मी प्रोसेस करतो की कॅश लेजरला अमाऊंट आहे तेव्हा ती तिकडनं कमी होईल. पण आता पुढची प्रोसेस काय की डिपार्टमेंटनी तो रिफंडचा क्लेम ॲक्सेप्ट करणं किंवा रिजेक्ट करणं. जर ॲक्सेप्ट केला तर ती अमाऊंट माझ्या बँक अकाउंटला जमा होईल, आणि जर रिजेक्ट केला तर जशी अमाऊंट क्रेडिट झाली होती त्याच डेबिट झाली होती त्याच प्रकारे ती रिजेक्ट केलेली अमाऊंट, द अमाऊंट डेबिटेड टू द एक्सटेंट ऑर ऑफ रिजेक्शन शॅल बी क्रेडिटेड, पुन्हा तिकडे जमा होईल. ती रिफंड नाही मिळणार, लायबिलिटी पहिले पे करा. सगळं लायबिलिटी पे केल्यानंतर रिफंड घ्यायला पाहिजे. पण लायबिलिटी असताना रिटर्न फाईल केलेलंच नाही आहे आणि कॅश जमा आहे, तर रिफंड देणं योग्य होईल, अशा वेळेस रिजेक्ट होईल. आता लेजर असेल लायबिलिटीचं, क्रेडिटचं किंवा कॅशचं, त्यात काय डिस्क्रिपन्सी असेल, त्यात काय तफावत असेल तर कॉमन पोर्टलला इंटिमेट करा थ्रू फॉर्म GST PMT 0. रजिस्टर्ड पर्सन शॅल अपॉन नोटिसिंग एनी डिस्क्रिपन्सी in his electronic cash ledger communicate the same to the officer exercising jurisdiction in the matter through common portal. हे माझ्याकडे कॅश 4 लाख असायला पाहिजे, तिकडे एक 3-4 दिसते. नाही हे कसं होईल, हे आता मी मला बोललो ना, हे POचं आहे ना, हे डिपार्टमेंटची ॲक्शन आहे नाही. रिफंड तर मी माझ्याकडनं तिकडे प्रोसेस केला आहे, तो रिजेक्ट केला तर ते ऑर्डर प्रॉपर ऑफिसरचीच ऑर्डर आहे ना, रिजेक्ट का केला मला उत्तर द्यायला का ना, रिजेक्ट का केला, लायबिलिटी पेंडिंग आहे तुमची, लायबिलिटी पे करा, रिजेक्ट होईल. जशी तिथे अमाऊंट होती तशी परत तिकडे जमा राहील. PMT 03 ही ऑर्डर आहे. ऑर्डर ऑफ रिक्रेडिट अमाउंट टू कॅश लेजर और क्रेडिट लेजर और रिजेक्शन ऑफ रिफंड क्लेम. क्लेम ॲक्सेप्ट हे सगळे ऑटोमॅटिक नाही आहे ना. जर योग्य असेल क्लेम तर डिपार्टमेंट बघणार ना तो क्लेम. कॅश का असे ना, कॅश घेणं हा अधिकार आहे टॅक्सपेअरचा, पण केव्हा सगळी लायबिलिटी पे केली असेल तर, लायबिलिटी पूर्ण पे केलेली नाही आहे.
तुम्हाला हे काल दाखवलं ट्रान्सफरचा सेक्शन 4910 आणि 4911. समजा हे सेक्शन नव्हते, पहिले काय करायला लागायचं, पहिले तुम्ही कॅश रिफंड घ्या, कॅश रिफंड घ्या, रिटर्न सगळे भरा, मग कॅश रिफंड घ्या आणि मग जेव्हा गरज लागेल डिपॉझिट करा. आता माझा रिटर्न तिथे अडकलेला आहे आणि माझी अमाऊंट कुठे आहे, टॅक्समध्ये. मला लेट फीजला अमाऊंट पाहिजे, इंटरेस्टला अमाऊंट पाहिजे, तर ती पहिले मी काढणार ना. जसं मी ट्रान्सफर करतो अमाऊंट, ट्रान्सफर तेव्हा असं मानलं जातं की सच ट्रान्सफर शॅल बी डीम टू बी रिफंड, ते रिफंड घेतलेलं आहे असं मानलं जातं. आणि दुसऱ्या मायनर हेडला किंवा मेजर हेडला ते अमाऊंट ट्रान्सफर करतो तेव्हा असं मानलं जातं की वेअर एनी अमाऊंट हॅज बीन ट्रान्सफर्ड टू इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर अंडर धिस ॲक्ट द सेम शॅल बी डीम टू बी डिपॉझिटेड. हे ॲक्च्युअलमध्ये करायचं नाही आहे, पण ज्या प्रकारे ट्रान्सफर होईल त्या प्रकारे असं मानलं जाईल की तो रिफंड घेतला आणि मग तो डिपॉझिट केलेला. आणि त्याचा हा रूल आहे 8730 आणि त्याप्रमाणे हे ट्रान्सफर आपण तुम्हाला मी काल करून दाखवलं ना, बरोबर आहे ना. हे झालं कॅश. क्रेडिटला 49, 2 आणि 4 हे 2 सबसेक्शन आहेत. द इनपुट टॅक्स क्रेडिट ॲज सेल्फ असेस इन द रिटर्न ऑफ रजिस्टर्ड पर्सन शॅल बी क्रेडिटेड टू इलेक्ट्रॉनिक क्रेडिट, ते जमा होईल अमाऊंट अकॉर्डन्स विथ सेक्शन 41 टू बी मेंटेन इन सच मॅनर ॲज मे बी प्रिस्क्राइब. 41 आठवत आहे, सेक्शन 41. ITC जो घेतला जातो जो ITC अवेल केलाय, जर सप्लायरने तो टॅक्स भरला नाही तर रिसिपियंटला ती अमाऊंट भरायला लागेल. आठवत आहे ना, 30 नोव्हेंबर डेट दिली आहे, तोपर्यंत नाही भरला तर ती सप्लायरला रिसिपियंटला भरायला लागेल. ITC as self assess in the return in accordance with the section 41 to be maintained, ही अमाऊंट जमा होईल तिकडे रूल 86 प्रमाणे. The amount available in the electronic credit ledger may be used for making any payment towards output tax under this act. कुठल्याही प्रकारचा इंटरेस्ट लेट फीज साठी क्रेडिट वापरला जात नाही, ते कॅशनी द्यायला लागतो इंटरेस्ट किंवा लेट फीज. क्रेडिट लेजर तो फॉर्म है PMT02, फॉर्म GST PMT02. For each registered person eligible for input tax credit under the act on the common portal, and every claim of input tax credit under the act shall be credited to the said ledger. क्लेम कुठे होईल, त्या लेजरला क्रेडिट होईल, जमा होईल तिथे अमाऊंट. डेबिट्स इन द लेजर, डेबिट्स कधी होईल, तिकडे जमा झालेले आहे इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरला शॅल बी डेबिटेड टू द एक्सटेंट लायबिलिटी डिस्चार्ज करण्याला वापरला जाईल. तेवढं काय होईल, कशा प्रकारे लायबिलिटी वापरायची हे तुम्हाला सेक्शन 49(5) आहे, 49A आहे, 49B आहे, यात दिलेलं आहे. पुढे जाऊ हे 2 आणि 4 बघतोय आपण. यात क्रेडिट काय होईल, मेंटेन होईल लेजरला, पण ते कसं युटिलाइज करायचं ते 49(5) मध्ये. रिफंड ऑफ ITC टू बी डेबिटेड, रिफंड मागितला क्रेडिटचा सेक्शन 54 मध्ये. जो रिफंड आहे हा सेक्शन 54 आहे. जर क्रेडिटमधनं जी क्रेडिटला अमाऊंट जमा असेल त्याचा रिफंड मागवला तर तेवढी अमाऊंट तिथं कमी होते. रिफंड आयदर ॲक्सेप्ट किंवा रिजेक्ट होईल, ती पुढची गोष्ट आहे. जेव्हा तो क्लेम प्रोसेस करेल रिफंडचा तेव्हा तिथनं तेवढी अमाऊंट पहिले काय होईल, कमी केली जाईल, म्हणजे डेबिट होईल. जर रिजेक्ट झाला, इफ द रिफंड सो फाइल्ड इज रिजेक्टेड आयदर फुल्ली और पार्टली, द अमाऊंट डेबिटेड अंडर या वरच्या रूल 3 मध्ये त्यांनी प्रोसेस केला त्याप्रमाणे काय होईल, ती कमी झाली अमाऊंट, ती परत तिकडे काय होईल, सेम फॉर्म GST PMT03 किंवा रिजेक्ट करेल. तो क्लेम रिजेक्ट करेल, ती अमाऊंट परत ते उतरही जमा होईल संपूर्ण किंवा जेवढी रिजेक्ट केले तेवढे. समजलं ना एवढं.
where a registered person has claimed refund of any amount paid as tax or wrongly paid or paid in excess for which debit has been made from electronic credit ledger. The said amount, if found admissible, shall be recredited to the electronic credit ledger by the proper officer by an order. Okay. आता रिफंडसाठी एक 54(3) आहे, दुसरं 96(3) आहे. वेर रजिस्टर्ड पर्सन डिपॉझिट द अमाऊंट ऑफ इरिनियस रिफंड सँक्शन टू हिम. त्याला पहिले काय केलं होतं, रिफंड दिला, मग कळलं की रिफंड चुकीचा घेतला, त्याच्यावरती कारवाई होईल की अमाऊंट जमा करा, रिफंड तुम्ही घेतलेला हा चुकीच्या पद्धतीने घेतलेला आहे, उल्लंघन करून घेतलेला आहे, कॉन्ट्रव्हेन्शन ऑफ रूल 9610 किंवा मग सेक्शन 54(3) उल्लंघन करून तो घेतलेला आहे, ती अमाऊंट परत जमा करा अलॉंग विथ इंटरेस्ट आणि पेनल्टी वेर ॲप्लिकेबल थ्रू फॉर्म GST DRT 03 by debiting to cash ledger on his own on being pointed out an amount equivalent to the amount of erroneous refund deposited by registered person shall be recredited to electronic credit ledger. आणि त्याची ऑर्डर आहे फॉर्म GST PMT 03. हे PO ही ऑर्डर काढेल, अमाऊंट परत त्याला भरायला लागेल DRT 03 मध्ये, ती कॅशमध्ये त्याला रिफंड कॅशमध्ये मिळाला, तो कॅशमध्ये भरेल आणि परत ती अमाऊंट त्याच्या क्रेडिट लेजरला तशीच्या तशी क्रेडिट होईल. Save as provided in the provision of this chapter, no entry shall be made directly in the electronic credit ledger under any circumstances. कुठलं तरी काहीतरी ऑर्डर आहे, त्या रिटर्नमध्ये क्लेम केला म्हणून आहे, कुठल्या ना कुठल्या अशा ट्रान्झॅक्शननीच, कुठल्या ना कुठल्या ऑर्डरने किंवा अशा रिटर्ननीच ती अमाऊंट ही डेला जमा होईल, डायरेक्ट एंट्री होणार नाही. रजिस्टर्ड पर्सन शॅल अपॉन नोटिसिंग एनी डिस्क्रिपन्सी, इलेक्ट्रॉनिक क्रेडिटला कुठल्याही प्रकारे तफावत सापडली असेल तर कम्युनिकेट द सेम टू द ऑफिसर एक्झरसाइजिंग ज्युरिडिक्शन इन द मॅटर थ्रू द कॉमन पोर्टल इन फॉर्म GST PMT 0. जो बॅलन्स दिसायला पाहिजे दिसत नसेल तर मग कम्युनिकेट करा. आता 49(5) आहे, तुम्हाला हे माहिती आहे ना की CGSTचं जर का लायबिलिटी असेल, जर लायबिलिटी CGSTची असेल आणि क्रेडिट जर का AGST मध्ये असेल तर हे AGST क्रेडिटनी CGST लायबिलिटी पे होत नाही, बरोबर आहे. हे कुठे दिले, हे कुठे दिले, प्रश्न तर आहे, हे कुठे दिले. आता हे जे रिस्ट्रिक्शन्स आहेत हे सगळे या 49(5) या सेक्शनमध्ये आहेत आणि त्याच्या कुठल्या क्लॉजमध्ये आहेत हे बघायचं आहे. पहिले क्लॉज त्यातला बघा, 49(5) मध्ये हे सांगितलंय, द अमाऊंट ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट अवेलेबल इन इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर ऑफ द रजिस्टर्ड पर्सन ऑन अकाउंट ऑफ, जी अमाऊंट आहे ITCची जर IGSTची आहे शॅल फर्स्ट बी युटिलाइज टुवर्ड्स पेमेंट ऑफ IGSTचा आहे क्रेडिट आहे, लायबिलिटी IGSTची आहे त्याकरता वापरा, त्यानंतर IGST क्रेडिट वापरा CGST करता, IGST क्रेडिट नंतर पेमेंट ऑफ AGST, फर्स्ट युटिलाइज टुवर्ड्स IGST and the amount remaining if any may be utilized towards the payment of central tax or state tax as the case may be, unit tax in that order. हे क्लॉज A मध्ये IGST क्रेडिट कसं वापरायचं, B मध्ये CGST आहे, CGST shall first be utilized towards payment of CGST and the amount remaining if any may be utilized towards the payment of integrated tax. CGST AGST अगेन्स्ट वापरता येणार नाही. The central tax shall not be utilized towards payment of state tax, unitary tax. हे दिलंय क्लॉज E मध्ये आणि क्लॉज F मध्ये हे दिलंय, the state tax or unitary tax shall not be utilized towards payment of central tax. आता AGST आहे, यूज करा AGST करा, नंतर AGST यूज करा IGST करा.
ओके. आता ज्या वेळेस AGST वापरला जाईल IGST करता, इथे एक प्रोविजो काय सांगतो की प्रोव्हाइडेड दॅट द इनपुट टॅक्स क्रेडिट ऑन अकाउंट ऑफ स्टेट टॅक्स AGST शॅल युटिलाइज टुवर्ड्स पेमेंट ऑफ इंटिग्रेटेड टॅक्स IGST only where the balance of input tax credit on account of central tax CGST is not available. CGST लायबिलिटी समजा 1000, AGST लायबिलिटी सॉरी इथे हा ITC आणि हा ITC 1000. माझ्याकडे लायबिलिटी जी आहे IGST मध्ये मला पे करायचे आहेत 1200 रुपये, हे पे करायचे. तर CGST क्रेडिट मला संपूर्ण वापरायला लागेल. मायनस करा, संपूर्ण वापरा CGST, उरले 200. हे 200च फक्त मी AGST मधनं घेईन. जर समजा इकडे 800 रुपये असतील, AGST मध्ये मला 800 रुपयेच भरायचे आहेत, तर AGST मधनं घ्यायचे नाही, CGST मधनंच घ्यायचे. जर CGST संपूर्ण संपला तरच तुम्ही AGST वापरू शकता. AGST क्रेडिट वापरता येतं लायबिलिटी पे करायला IGSTची, पण तेव्हा जेव्हा CGST क्रेडिट शिल्लक नसेल तेव्हाच. नाही करत. पहिले काही आलं व्हायचं पोर्टलला, पण नंतर त्यांनी प्रोग्रामिंग केलंच. ते नॉर्मली काय व्हायचं, मला आता समजा 1200 रुपये पे करायचे, मी हे करतो CGST मधनं 600 घ्यायचो, AGST मधनं 600 घ्यायचो, बरं पडायचं, बॅलन्स मेंटेन केलं बरं पडायचं, बघायला बरं पडायचं. नंतर हे रिस्ट्रिक्ट केलं पोर्टलने, मग ते बंद झालं, मग करता येईल असं झालं. आणि काय करणार लोक, काय म्हणजे असं लोक करतायत, रूल हा पाळत नाही. नाही ते पण सांगतो मी, ते पण सांगतो. हे पण कसं आहे, जसं AGST आहे सेम तसंच, UDGST पण तसंच आहे, सेम तसंच. ओके. आता याच्यामध्ये हे सगळं चाललं होतं, या सगळ्यामध्ये काय होतं, आता मी समजा एक मशिनरी परचेस केली किंवा प्लांट बनवला, आणि त्यातून जी मशिनरी किंवा प्लांट करता जे काय खर्च केला तो वेगळ्या स्टेटमधना जो सप्लायर आहे त्याच्या थ्रू केला आणि माझ्याकडे IGST जमा झाला. समजा इथे IGST 1 लाख रुपये जमा आहे IGST. मशीनवरनं प्रोडक्शन झालं, सेल झाला, लायबिलिटी आली. आपला सप्लाय समजा लोकलीच असेल तर कुठलाही व्यक्ती काय करतो, लोकली परचेस करतो, लोकली सेल करतो. तर ह्या लायबिलिटी समजा इथे आली, एक 10,000 CGST, 10,000 AGST, आणि त्याच्याकडे जर क्रेडिट असेल 4,000 CGST, 4,000 AGST, हेच वापरलं जाणार ना. आणि जर कमी पडले तर IGST मधनं घ्या, तर IGST काय वापरला जात नव्हतं, कारण की जो नियम दिला आहे त्याप्रमाणे IGST पहिले वापरा असं काय त्यात प्रोव्हिजनच नव्हती ना. आणि मेंटली कसं आहे की CGST म्हणजे आपण टॅक्स कलेक्ट केला CGST, क्रेडिट कुठला आहे CGST, म्हणजे ज्या लेवलला ज्या हेडला टॅक्स कलेक्ट केला आहे, ज्या लेवलला ITC आहे तोच पहिले वापरला जाईल ना सायकोलॉजिकली. जर गरज पडली तर IGST घ्या, मग गरज पडली तरच ह्याच्यामधनं मग इथे 6,000 वापरले जायचे. काय अशी गरज होती की IGST पहिले संपला पाहिजे. हा जो IGST समजा मी आता पे केलेला आहे, आता जे स्टेट असे मागासलेले आहेत, समजा बिहार आहे, UP आहे, ते महाराष्ट्र, गुजरात यांच्याकडे काय समजा सप्लाय त्यांनी घेतला, तो सप्लाय महाराष्ट्रामध्ये कुठे जातो, समजा बिहारला गेला, तिथे काय मशिनरी दिली, तर त्या IGST मधला एक हिस्सा सेंट्रलचा आहे, एक स्टेटचा आहे, म्हणजे बिहारचा आहे. मग बिहारला त्यातला हिस्सा किती द्यायचा, जोपर्यंत IGST संपत नाही तोपर्यंत हिशोबच होणार नाही. जेवढ्या लवकर IGST वापरला जाईल, भरला जाईल, तर IGST किती देणं हे कळेल. तुम्ही बघाल ना, कोविडमध्ये आपल्याकडे आपले मुख्यमंत्री त्यावेळेस थोडे ते सांगत होते की एवढा हजार आपला येणं आहे GSTचं गव्हर्नमेंटकडनं, सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं, ते आलं का आपण हे करू.
काय पाऊस आला, वादळ झालं, पैसे देऊ, सगळं त्यांना हजारो करोड मिळणार होते जीएसटीचे, ते देणार होते. केंद्र का देत नव्हतं? ते जोपर्यंत तुमच्याकडे तुमचा टॅक्स येतो ना जीएसटी, केंद्राचा टॅक्स कुठला आहे? म्हणजे आयजीएसटी असणार. आणि मग तो जो आयजीएसटी आहे त्याचा हिशोब जसा होईल तस तसे पैसे रिलीज होत जाणार. तो हिशोबच पूर्ण होत नाही. समजा समोर किती पण आकडा असो, त्यातले अमाऊंट वापरली गेली ना, तो आयजीएसटी वापरला युटिलाइज झाला तर तेवढी अमाऊंट देणं लागत नाही. जर 1 लाख तिकडे आयजीएसटी जमा झाला, यातले काय 50,000 रुपये त्या स्टेटला देत नाही ना सेंट्रल गव्हर्नमेंट, कारण त्यातनं परत पेमेंट पण केलं त्यांनी. त्यामुळे हा हिशोब जनतेला काय माहीत नसतो आणि हा समजावून सांगणं काय शक्य नाही की हे काय बोलतायत, हे कुठले पैसे मागतायत आणि सरकार सेंट्रल गव्हर्नमेंट त्यांना का देत नाही. म्हणजे हा न्याय का अन्याय हे कळणारच नाही, हे काय गुंतागुंत हे कळणारच नाही. मग ह्याच्यामुळे ते पैसे लवकर रिलीज व्हावे म्हणून मग हा सेक्शन करण्यात आला की आयजीएसटी जो आहे तो पहिले यूज झाला पाहिजे. मग त्यातनं हे आलं की नॉट विथ स्टँडिंग एनिथिंग कंटेनिंग सेक्शन 49 द इनपुट टॅक्स क्रेडिट ऑन अकाउंट ऑफ सेंट्रल टॅक्स, स्टेट टॅक्स, इंडिविजुअल टॅक्स शॅल बी युटिलाइज towards payment of integrated tax, central tax, state tax, individual tax, as the case may be, only after. कधी वापरायचं? only after input tax credit available on account of IGST. पहिल्यांदा तुम्ही काय करा, IGST संपला पाहिजे हे बघा आणि त्या करणाऱ्याने रूल बनवला 88A हा रूल बनवला. आता या रूलमध्ये त्यांनी खाली एक्झाम्पल पण दिलं. एक्झाम्पल दिलं आहे. या एक्झाम्पलला असं आहे की लायबिलिटी आहे माझ्याकडे 1000, आयजीएसटीची लायबिलिटी 1000, सीजीएसटी 300, एजीएसटी 300, तर 1600 रुपये काय झाली आणि आयटीसी इकडे बघा 1300 रुपये आयटीसी आहे, 200 रुपये सीजीएसटी आहे, 200 रुपये 1700 रुपये काय आहे आयटीसी. लायबिलिटी किती आहे 1600. म्हणजे या केसमध्ये काय कॅश भरायला लागणार नाहीये. आता पहिल्यांदा इकडे जेव्हा 1000 आयजीएसटीचे आहेत, यातनं ह्या 1300 मधनं 1000 गेले, उरले 300. हे जे 300 उरले तर या सीजीएसटी मध्ये जे हे 300 उरले हे जर सीजीएसटी मध्ये वापरले तर सीजीएसटीचं क्रेडिट जे आहे हे वापरलंच जाणार नाही. असं होऊ शकते, क्रेडिट वापरलंच जाणार नाही. ओके. किंवा मग इथे तुम्ही 100 वापरा, यातले काय करा, हे 200 जे आहेत यातले 100 वापरा आयजीएसटी मधले आणि सीजीएसटी मध्ये 200 घ्या, 200 जमतील. आणि एजीएसटी मध्ये 100च द्या या 200 द्या, कसंही करता येईल. म्हणजे इथे हा चॉईस आहे की 300 उरले तर लायबिलिटी ह्या 300 मध्ये 300 संपूर्ण द्यायचे काय, 300 मधले 200 याला द्यायचे का मग 200 याला द्यायचे का दोघांना इक्वली द्यायचे. आता इकडे जर इक्वली दिले, ह्या सीजीएसटी मध्ये 150 आयजीएसटी मध्ये घ्या 150 घ्या, मग दोघांचा बॅलन्स 50-50 होईल ना. इकडे दोघांचे बॅलन्स 50-50 होईल. हा कुठलाही चॉईस दिला, आयजीएसटी संपला पाहिजे. मग सीजीएसटी किती उरतोय, एजीएसटी किती उरतोय तो उरू दे. आता पोर्टल काय करतो माहिती आहे, पोर्टल ही संपूर्ण अमाऊंट जी आहे ज्यावेळेस मी इकडे भरायला जातो, समजा माझ्याकडे ना अशी लायबिलिटी आहे की आयटीसीला आयजीएसटी 200 आहे, सीजीएसटी एजीएसटी पण 200 आणि सीजीएसटी मध्ये मला 300 लायबिलिटी आहे, एजीएसटी मध्ये 300, बरोबर आहे. किती लायबिलिटी आहे 600, क्रेडिट पण किती आहे 600. कॅश भरायला लागेल, कॅश भरायला लागणार नाही ना, लागायला नाही पाहिजे ना. पोर्टल काय करतो की या 300 समोर हा जो आयजीएसटी आहे ना हा 200 इथे टाकून देतो, हा 200 इथे टाकून देतो. आता जर पोर्टलने इथे 200 टाकून दिला, 300 मधले 200 काय आयजीएसटीचे घ्या, मग मला सीजीएसटीचे 100च लागतात.
100 क्रेडिट जमा होतं. आणि AGST मध्ये मग काय प्रॉब्लेम होतो की इथे 200 वापरले जातील आणि 100 ही कॅशमध्ये भरायला लागेल. पोर्टलचं प्रॉब्लेम असं आहे. कळलं नाही का आम्हाला की जर इकडे CGST 300 भरायचे आणि IGST क्रेडिट 200 आहे तर तो ह्यांना 100 असं वाटत नाही. हां, ते मॅन्युअली करावं लागतं. फक्त प्रश्न असा आहे की ते लिगली बरोबर आहे की नाही. पोर्टल लॉक नाही आहे, पोर्टल करू देतो. कारण त्यांनी काय सांगितलं बघा परत, आता तो तुम्ही हा नियम वाचा पुढे 88A हेच सांगितलंय की जर का ITC माझ्याकडे नाहीच आहे, IGST मध्ये लायबिलिटी नाहीच आहे, ITC फक्त आहे, तर प्रश्नच नाही. जर ITC ऑफ IGST असेल तर पहिले यूज करा, IGST करता. जर तो उरला तर CGST AGST इन एनी ऑर्डर आणि एनी प्रपोर्शन वापरा म्हटलंय ना. तुम्ही प्रपोर्शन काय घ्यायचं, इक्वली घेतलं मी प्रपोर्शन, इक्वली घेऊ शकतो, इक्वली घेईन. जशी गरज आहे तसं मी घेऊ शकतो, हे लॉ सांगतो. तर रूल त्याला परमिट करतो. जर रूल परमिट करतो तर पोर्टल परमिट करतो. ITC ऑफ IGST इक्वल टू नील हे व्हायला पाहिजे. उद्देश हा आहे. ITC ऑफ CGST वापरा, CGST करता, मग यूज करा, IGST करता, बरोबर आहे. आणि AGST वापरू शकतो AGST करता. आणि जर IGST लायबिलिटी असेल तर IGST करता तेव्हाच वापरता येतो जेव्हा CGST नील असेल तेव्हाच. बस हे एवढंच एका फोटोमध्ये तुम्हाला सगळं कळलं. आणि CGST आणि AGST क्रॉस युटिलाइज होणार नाही, बस एवढंच आहे. फक्त हे लक्षात घ्यायला लागतं की एनी प्रपोर्शन म्हटलंय तर पोर्टल मात्र असा इकडे करू देत नाही. तर इथे मला हे बघावं लागतं की CGST करता मला IGST किती घ्यायचं आहे, तर 100च घ्यायचं आहे. जर मी 100 घेतला तर मला मग 200 वापरता येईल आणि बरोबर मला कॅश न भरता पुढे जाता येईल. म्हणजे माझ्याकडे असं आहे एक अकाउंट असं आहे की त्याचा परचेस दुसऱ्या स्टेटमधनं आहे आणि सेल महाराष्ट्रामध्ये करतो आणि फार मोठी अमाऊंट येते. आणि पोर्टल ज्या प्रकारे करतो त्याला दरवेळेला काय नाही कॅश भरायला येऊ शकते जर का मी बदल नाही केला तर. तो बदल केला तर कमी अमाऊंट कॅश भरायला येते. काही क्रेडिटला कॅरी फॉरवर्ड होत नाही. The balance in the electronic cash ledger or electronic credit ledger after payment of tax, interest, penalty, fee or any other amount payable under this act or the rule made thereunder may be refunded in accordance with the provision of section 54. आता कॅश लेजरचा बॅलन्स काय होईल, जर का लायबिलिटी सगळी पे केली असेल तर रिफंड त्याला काही प्रॉब्लेम नाही. क्रेडिट लेजरचा रिफंड मिळतो का, तर क्रेडिट लेजरचा रिफंड जो आहे, नो रिफंड ऑफ अनयुटिलाइज इनपुट टॅक्स क्रेडिट शॅल बी अलाउड इन केसेस अदर दॅन. नॉर्मली ITC रिफंड मिळत नाही. दोनच केस असे आहेत, एक झिरो रेट सप्लाय ऑफ विदाउट पेमेंट ऑफ टॅक्स. जर का एक्सपोर्ट केला जातो किंवा सेलमध्ये सप्लाय केला जातो, समजा मी तेवढंच करतोय आणि माझ्याकडे LUT किंवा बॉन्ड आहे, तर माझ्याकडे काय होईल, ITC ॲक्युमुलेट होईल, त्याचा रिफंड मिळतो. पण जर मी स्टेटमध्ये सप्लाय करतोय आणि माझ्याकडे ITC असेल तर रिफंड नाही मिळत. समजलं. मी लोकली सप्लाय करतोय, एवढं सप्लाय करत नाही, तर ITC रिफंड मिळत नाही. वॅटमध्ये मिळायचं, वॅटमध्ये मिळायचा, इथे मिळत नाही, GST मध्ये मिळत नाही. दुसरं, वेअर द क्रेडिट हॅज अकोमोडेटेड ऑन अकाउंट ऑफ रेट ऑफ टॅक्स ऑन इनपुट टॅक्स बिंग हायर दॅन द रेट ऑफ टॅक्स ऑन आउटपुट सप्लाय. म्हणजे इथे हां, जसं माझ्याकडे एक इनपुट A आहे, इनपुट B आहे, इनपुट C आहे. आता याच्यामध्ये A चा टॅक्स रेट 12% आहे, B चा 18 आहे, C चा 28 आहे, जे काय असेल. आणि मी जेव्हा प्रोडक्शन करून P बनवतो तेव्हा याचा रेट 5%. तर टॅक्स कलेक्ट कमी होतो आणि ITC जो आहे तो जास्त होतो.
आता काही असे प्रोडक्ट आहेत ते गव्हर्नमेंटने नोटिफाय केले की याचा रिफंड मिळणार नाही, त्याचा मिळत नाही. युनायटेड ड्युटी स्ट्रक्चर आहे त्याचं, युनिव्हर्टेड टॅक्स स्ट्रक्चर आहे, पण त्याला रिस्ट्रिक्ट केलं आहे, त्याचा आयटीसी रिफंड नाही मिळणार, बाकी ज्यांचा मिळेल. तसंच प्रोव्हाइडेड फर्दर दॅट नो रिफंड ऑफ अनयुटिलाइज इनपुट टॅक्स क्रेडिट शॅल बी अलाउड इन केसेस वेअर गुड्स एक्सपोर्टेड आउट ऑफ इंडिया आर सब्जेक्ट टू एक्सपोर्ट ड्युटी. त्याच्या एक्सपोर्ट ड्युटी लागते, जेवढं सप्लाय आहे पण एक्सपोर्ट ड्युटी त्यावरती लागते, तर त्याचा रिफंड मिळणार नाही त्या आयटीसीचा. आणि दुसरा एक बेनिफिट असतो की रिफंड ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट शॅल बी अलाउड इफ सप्लायर ऑफ गुड्स और सर्व्हिसेस और बोथ अवेल द ड्रॉबॅक इन सेंट्रल टॅक्स, त्यांना पण तो रिफंड मिळणार नाही. ही जी प्रोविजन आहे ही 54(3) मध्ये आयटीसी रिफंड कोणाला मिळतो, कोणाला नाही मिळत. ओके, म्हणजे इथे आपण आता हा टॉपिक कुठला बघतोय, पेमेंट ऑफ टॅक्सचा बघतोय. कुठला? Provided also that no refund of input tax credit shall be allowed if the supplier of goods or services or both avails the drawback in respect of central tax. काही गुड्स परचेस केले, इम्पोर्ट केले, त्यात सेंट्रल टॅक्स ॲग्री त्याला बेनिफिट दिलेला आहे, एक बेनिफिट मिळाला ना, मग आता आयटीसी रिफंडचा बेनिफिट मिळाला. तर जसं लोकली परचेस केलं जातं तसं काही इम्पोर्ट केलं जातं. आता हा दुसरा एक जसा आयटीसी हा एक बेनिफिट आहे, तसा इथे ड्रॉबॅक इन रिस्पेक्ट ऑफ सेंट्रल टॅक्स और क्लेम्स रिफंड ऑफ द इंटिग्रेट टॅक्स पेड ऑन सच सप्लाईज. आयजीएसटी पे केला आहे त्याच्यावरती, त्यात त्याला काय ड्रॉबॅक दिला आहे, त्याला काय त्याचा रिफंड दिला आहे, तर मग आयटीसी रिफंड मिळणार. आता हे तुम्ही मी घेईन हा टॉपिक तेव्हा यावर जास्त सांगेन. 54(3) मधला आहे ना रिफंडचा टॉपिक. आणि बघा कसं आहे, तुम्ही फक्त एवढं तरी बघितलं की ड्रॉबॅक काय असतो. मी गुगल केलं आहे की ड्रॉबॅक कस्टममध्ये आयजीएसटी पे केला होता, ड्रॉबॅक काय असतो, हा बेनिफिट काय असतो. तसं आयटीसी हा एक बेनिफिट आहे. तसंच एक्सपोर्ट ड्युटी भरायला लागते, हा पण कस्टमर येतात. जर एक्सपोर्ट ड्युटी भरायला लागते तर याचा अर्थ काय करायला पाहिजे, गव्हर्नमेंटला ती वस्तू भारताबाहेर जाऊ नये असं वाटतं. आपल्याकडे साखर खूप जास्त बनली होती, जर जास्त बनली आपल्याकडे आपल्या गरजेपेक्षा जास्त, तर गव्हर्नमेंट काय करतं, त्या वस्तूवरती एक्सपोर्ट ड्युटी रिमूव्ह करतं. आता कांदे आपल्याकडे जर का आपल्या गरजेपेक्षा कमी आहे आणि एक्सपोर्ट करून जास्त त्याला भाव मिळतोय, तर गव्हर्नमेंट काय करतं, ती एक्सपोर्ट ड्युटी खूप वाढवतं, 40%, 50%. मग तेवढ्या कॉस्टला ती एक्सपोर्ट ड्युटी भरून ते विकणं डिफिकल्ट होतं सप्लायरला. पण जर त्यांना ते विकून द्यायचं वाटतंय तर परत काय बोलतो गव्हर्नमेंट, आयटीसी रिफंड नाही मिळणार असं. आणि या दुसऱ्या केसमध्ये काय होतं की ज्या वस्तू घेतलेल्या आहेत त्यात दुसरा बेनिफिट दिला आहे, हा ड्रॉबॅक्स. हा जो बेनिफिट दिला आहे, एक बेनिफिट तुम्हाला दिला आहे ना, जास्त अपेक्षा करू नका, आयटीसी रिफंड नाही मिळणार. इथे कसं आहे, एक्सपोर्ट ड्युटी हा एक अजून बोजा लागू, का बोजा लागत आहे, एक्सपोर्ट होऊच नाही, आणखी बोजा काय लावला की मला आयटीसी रिफंड पण मिळणार नाही, जेणेकरून त्याला किंमत वाढावी, त्याची कॉस्ट वाढावी, प्रोडक्शन कॉस्ट. कळलं, मी जेवढं सांगितलं तेवढं थोडं मी गुगल करा, मला आणखीन माहिती मिळेल. आता लायबिलिटी आहे, लायबिलिटी जी असते बघा, लायबिलिटी आता टॅक्सपेडे पैसे नाही आहेत, रिटर्न फाईल देणं पेंडिंग राहतं. जर रिटर्न पेंडिंग असेल तर ऑल ड्यूज रिलेटेड टू प्रिव्हियस पिरियड पहिले भरा, मग करंट ड्यूज भरा करंट पिरियडचे. जर का काय नोटीस आली असेल सेक्शन 73, 74 त्यात काय डिमांड आला असेल तर ते नंतर भरा. तर या प्रकारे लायबिलिटी भरायला लागते. आणि लायबिलिटी कुठे रेकॉर्ड होते, तर लायबिलिटी मेंटेन केली जाते लायबिलिटीला इलेक्ट्रॉनिक लायबिलिटी रजिस्टर. 3B भरला जातो, एक 3B थ्रू, दुसरा रिफंड क्लेम केला, पे पुढे क्लेम केला. तर या प्रकारे जेव्हा कुठल्याही प्रकारे
अमाऊंट जमा होते, क्रेडिट किंवा कॅश क्रेडिट होते. लायबिलिटी जेव्हा जमा होते तेव्हा ती डेबिट होते. लायबिलिटी पे केली का परत क्रेडिटमधनं किंवा कॅशमधनंच अमाऊंट डेबिट होऊन ती लायबिलिटी काय होते, पेड ऑफ होते, सेट ऑफ होते. हे सगळं आपल्याला त्या लेजरला बघता येतं आणि तेच सगळं कुठला फॉर्म आहे, कुठला रूल आहे, कुठल्या सेक्शन काय सांगतो, हे सगळं तरतुदी यामध्ये आलेलं आहे. ते ब्रेक घेऊया.